नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शालिनी आणि सोमा मंदिराच्या उत्तरेच्या दरवाजाला येतात. शालिनी सोमाला सांगते की या ठिकाणी खणायला सुरुवात कर. तितक्यात ईशान तिथे येतो आणि म्हणतो की तुम्ही या ठिकाणी त्रिशूळ लपून ठेवलं. या ठिकाणी तर ते कुणालाही सापडलं असेल. जीवनदान देणारं असं त्रिशूळ तुम्ही असं कसं इथे लपून ठेवू शकता? शालिनी चिडूनच म्हणते, तू माझ्या बुद्धिमत्तेवरती शंका घेतोयस का? जेव्हा मी इथे त्रिशूळ लपवलं होतं ना, त्याच वेळेस मी एक अफवा पसरवली होती की या वाटेने जर कोणी मंदिरामध्ये जाईल तर देवी प्रसन्न होणार नाही. आणि या अफवेवरती विश्वास ठेवलाय की नाही हे पाहण्यासाठी सुद्धा माणसं पेरली होती मी. तेव्हा मला कळालं मंदिराकडे जाणारी ही वाट बंद झाली आहे, कारण त्यावेळेस लोकांनी या अफवेवरती विश्वास ठेवला होता. बघ इकडे, हे मागे हे जे रान आहे ना, हा त्याचा पुरावा आहे. त्रिशूळ इथेच आहे. सोमा, खण तू. मला जीवनदान देणारं त्रिशूळ मी इथून बाहेर काढणार आणि इथंच खड्डा खणून नित्या आणि आदिराजला इथे पुरणार. सोमा तिथं खणायला सुरुवात करतो. इकडे राजमा म्हणते की आपल्यावरती हल्ला करणारा माणूस तोच होता. सावरी म्हणते असं असेल तर एक कोडं सुटलं. आपल्यावरचा हल्लासुद्धा शालिनीनेच केला होता. विमल चिडूनच म्हणते की अख्ख्या घरादाराच्या मुळावर उठली आहे ती बाई, नालायक बाई आहे ती. राजमा म्हणते, विमल मावशी, वाईट याचं वाटतं की तो माणूस आपल्या हातातून सुटला. तिथं जर मेला असताना तर एक शत्रू तरी संपला असता आपला. सावरी म्हणते, नको काळजी करू, येऊ दे दाद्याला, मग बघ काय होतंय. तात्या म्हणतात की सावरे, आदिराजला यातलं काहीच सांगायला नको, आधीच त्याच्या डोक्याला खूप ताण आहे. राजमासुद्धा म्हणते की होय सावरे, बाबाला सांगायची काहीच गरज नाही, आपल्यामध्ये त्याच्यासोबत लढायची ताकद आहे. सावरी म्हणते, बरोबर आहे तुमच्या सगळ्यांचं, आपण सुद्धा तयार राहू, आता येच म्हणावं त्याला. इकडे सोमाने खूप खोल खड्डा खणलेला असतो, पण तिथे त्रिशूळ मात्र काही सापडत नाही. सोमा म्हणतो की एवढा खड्डा खोल खणलाय, पण तरीसुद्धा मॅडम साहेब इथं त्रिशूळ नाहीये. ईशान म्हणतो की वाटलंच होतं मला, तुम्ही अशा जागेवर कसं काय त्रिशूळ पुरू शकता? शालिनी म्हणते, अरे मी स्वतः माझ्या हाताने इथेच पुरला होता त्रिशूळ, आणि खून म्हणून दगडसुद्धा इथेच आहे. दगड तसाच आहे, मग त्रिशूळ कसं जाईल इथून? सोमा म्हणतो की नित्या आणि आदिराजला या जागेची खबर लागली असेल आणि त्यांनी तर पळवलं नसेल ना इथून हे. ईशान म्हणतो, नाही, मला नाही वाटत तसं. मी स्वतः माईक लावलाय त्यांच्या घरामध्ये. त्यांच्यामध्ये जर काही त्रिशूळाबद्दल चर्चा झाली असती तर आपल्याला कळाली असती ना. शालिनी म्हणते, सोमा एक काम कर, आजूबाजूला जरा खणून बघ, त्रिशूळ इथंच असेल. तितक्यात एक म्हातारी आजी तिथं येते आणि म्हणते की अडकलीस ना नियतीच्या फेऱ्यामध्ये, इथं फिरून तू इथं येणारच होतीस परत. शालिनी आश्चर्यानेच तिच्याकडे पाहते. तेव्हा तिला आठवतं की हीच आजी तिला अगोदर सुद्धा भेटली होती. शालिनी म्हणते की तू इथं कशी काय आलीस? ती आजी सांगते की जशी तू इथं आली तशीच त्रिशूळ हुडकायला आलीस ना. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतं. शालिनी विचारते की तुला कसं माहिती? ती आजी सांगते की मला सगळं माहिती आहे. शालिनी म्हणते, मग तुलाही माहिती असेल की त्रिशूळ कुठं आहे, कुणी काढलं, कुठे ठेवलं? ती आजी म्हणते की तुझ्या नियतीनेच काढून ठेवलंय ते, आणि ते कुठं नेऊन ठेवलंय हे सुद्धा मला ठावं आहे. आणि मोठमोठ्याने हसू लागते. शालिनी चिडूनच म्हणते की मग दात काय काढतेस, सांग ना कुठं ठेवलं आहे ते. ती आजी म्हणते की मला काय मिळणार त्या बदल्यात? शालिनी म्हणते, तू मागशील ते देईल. ती आजी म्हणते की आपल्याच अंगाशी येईल असा शब्द द्यायचा नसतो पोरी. शालिनी म्हणते, माझ्यासाठी काहीच अशक्य नाही. शालिनी आहे मी, बोल काय पाहिजे तुला? ती आजी म्हणते की तुझा जीव पाहिजे मला. देशील का? आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. इकडे आदिराज निराश होऊन घरी येतो. राजमा त्याला विचारते की बाबा काय झालं तिकडे, आईला भेटलास का तू, कशी आहे ती? विमल सुद्धा विचारते की काय झालं तिकडे, चौकशी केलीस की नाही? तात्या म्हणतात त्या चौकशा होत राहतील, पण आदिराज उद्या सकाळीच आपण कोल्हापूरला जाऊ, चांगला मोठ्यातला मोठा वकील बघू, कितीही पैसा लागू दे, आपण घर विकू, शेत विकू, पण सुनबाईला यातून बाहेर काढूच, तू नको काळजी करूस. सावरी म्हणते, अरे बोल ना काहीतरी. आदिराज म्हणतो, नित्या मॅडमने खून नाही केला आयडे. सावरी म्हणते, मग खून केला तरी कोणी? आम्हा म्हणते, दुसरं कोण असतंय ग, शालिनीच. मुडदा बसवला तिचा कैदाशिनीचा, तिनेच खून केला आहे आणि माझ्या गौरीला फसवलं. आदिराज म्हणतो, आश्रय बाबाला संपून नित्या मॅडमला त्याच्यामध्ये अडकवण्याचं कारस्थान केलं आहे शालिनीनं. तिनं सापळा रचला आणि त्याच्यामध्ये नित्या मॅडम फसल्या. राजमा रडतच म्हणते, पुन्हा तोच खेळ सुरू केला आहे त्या शालिनीने. आम्हा आजी. आम्हा रडतच म्हणते की देवी आई, या जन्मात तरी माझ्या गौरीला न्याय मिळणार असतो की नाही ग? अजून किती परीक्षा बघणार आहे म्हणतो मी. ते त्रिशूळ जर या जन्मामध्ये शालिनीच्या हाती घावलं ना, तर या आम्हाचा तुझ्यावरचा विश्वास उडेल ग. तोंड बघणार नाही मी तुझं कधी. इथं तुझ्या पायाशी डोकं आपटून आपटून जीव देईल. एकदा सांगून तरी सोड ग बाई, नक्की तू कोणाच्या बाजूने असतेस? इकडे ती आजी म्हणती की देशील का, बोल ना, तुझ्या कुडीतला प्राण पाहिजे आहे मला. शालिनी चिडूनच म्हणते, वेड लागले काय म्हातारे तुला?
विसरलीस का काय तू? तुझी सगळी गुपितं माहिती आहेत मला. आठवतंय का नाही? शालिनीला तेव्हा तिचे बोलणं आठवतात की तुझ्या मनगटातली हाडं आणि पायातलं कडं तुला वाचवू शकणार नाही. ती आजी म्हणते ती त्रिशूळ तुला जीवनदान देणार आहे, हे सुद्धा ठावा आहे मला. म्हणून म्हणते ते जर कुठं आहे हे जर तुला पाहिजे असेल तर मला जे पाहिजे ते तुला द्यावंच लागेल आणि मला जीव पाहिजे. शालिनी चिडूनच म्हणते जीव पाहिजे ना तुला? थांब तुझा जीव घेते. असं म्हणून ती त्या आजीचा गळा आवळते. ती आजी मोठमोठ्याने हसत असते. शालिनी तिचा गळा दाबत म्हणते की बोल पटकनी, त्रिशूळ कुठं आहे? हसू नकोस, नाहीतर जीव घेईल मी तुझा. गळा दाबून सुद्धा तिला काहीच होत नाही हे पाहिल्यानंतर शालिनी आपला हात काढून घेते. ती आजी हसतच म्हणते की असं कसं मारशील का तू मला? इतकी खुळी नाहीस तू. मला मारलंस तर तुला त्रिशूळाचा पत्ता कोण सांगणार? असं म्हणून ती आजी तिथून निघायला जाते. ईशान चिडतो आणि म्हणतो की असं कसं नाही सांगणार, बघतोस मी तुझ्याकडे. असं म्हणून तो तिच्यावरती हात उगारतो. ती आजी एक काठी त्याच्या खांद्यावरती मारते. ईशान पूर्ण वेदनेने विव्हळतो. ती आजी म्हणते की जाऊ देत, तुझं कामच नाही हे आणि तुला जमणार सुद्धा नाही. तुला त्रिशूळ मिळालं की मला जे पाहिजे ते मला आपोआप मिळेल आणि ज्याचा जीव जायचा आहे तो जाईलच. शालिनी म्हणते म्हणजे कोणाचा? आदिराजचा की नित्याचा? हे बघ अशी परीक्षा घेऊ नकोस. सांग ना कुठे त्रिशूळ? ती आजी सांगते की डोंगरातल्या डोंगरामध्ये आहे एक जंगल आणि त्या जंगलामध्ये आहे एक झाड आणि झाडाखाली बसलाय त्रिशूळाचा राखणदार. शालिनी म्हणते की सरळ सरळ सांग, असं कोड्यात नको सांगू. ती आजी म्हणते हाच पत्ता आहे त्याचा, पाहिजे तर शोध, नाही तर बस तशीच. शालिनी चिडूनच म्हणते फसवत तर नाहीस ना म्हातारे? ती आजी म्हणते की त्या त्रिशूळाच्या मागे तू एकटी नाहीस, ध्यानात ठेव. तुझ्या आधी जो पोहोचल त्याचं नाव सांग मला. शालिनी आश्चर्यानेच आदिराज असं बोलते. ती आजी म्हणते की तुझ्याशी खोटं बोलून तुला काय संपवायचं आहे का मला? जा, त्याच्या हाती लागायच्या आधी कामाला लागा. शालिनी म्हणते की सोमा चल लवकर, इथं जवळचा डोंगर कोणता आहे? ते तिघेही डोंगराच्या दिशेकडे जातात. दुसऱ्या दिवशी नित्याला कोर्टामध्ये घेऊन जात असतात. हवालदार म्हणतात की यांनी वकील केलाय की नाही? ती हवालदार बाई बोलते की काय माहिती, आज हिला पोलीस कस्टडीच मिळणार आता. तितक्यात सायरन वाजू लागतो आणि आग लागली वाटतं आपल्या पोलीस स्टेशनमध्येच. असं म्हणून ते दोघेही तिथून निघून जातात. नित्या गाडीमध्ये एकटीच असते. त्या संधीचा फायदा घेऊन आदिराज लगेच गाडीमध्ये येतो आणि म्हणतो की नित्या मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका, या सगळ्यातून बाहेर काढेल मी तुम्हाला. नित्या म्हणते की आदिराज शालिनीने तिचा खेळ खेळायला सुरुवात केली आहे, चांगलंच फसवलं आहे तिने मला. आदिराज म्हणतो मी तुम्हाला म्हटलं होतं की घराबाहेर पडू नका, मग तुम्ही घराबाहेर गेलाच का? नित्या म्हणते तिने मला फोन करून बोलावून घेतलं होतं, मी आश्रयबाबांचा जीव वाचवायला म्हणून तिथं गेले, पण त्याच्या आधीच. आदिराज म्हणतो मला वाटलंच होतं. नित्या म्हणते पण आता आपण हे सिद्ध कसं करायचं? आपल्याला मदत करणाऱ्या लोकांचा जीव घेते ती. आदिराज म्हणतो की असं करून वाटतंय की तिला ती जिंकतीये, पण विश्वास ठेवा माझ्यावरती, शेवटचं युद्ध आपणच जिंकणार. नित्या म्हणते ते त्रिशूळ शालिनीच्या हाती लागू देऊ नको, ते जर तिला मिळालं ना तर आपण काहीच करू शकणार नाही. आदिराज म्हणतो तुम्ही अजिबात काळजी करू नका, देवी आईवरती विश्वास आहे ना तुमचा? तितक्यात संत्या धावत येतो आणि म्हणतो की राजदात चल इथून, आता आग विझली आहे. ते दोघेही तिथून पळून जातात. त्या ठिकाणी पोलीस येतात आणि विचार करतात की आपल्या पोलीस गाडीच्या पाठीमागे कचऱ्याची गाडी कसं काय आली आणि कचरा तरी कसा काय पेटला. ते नित्याला घेऊन तिथून निघून जातात. इकडे शालिनी जंगलामधून चालत असते. ईशान खूप थकतो आणि म्हणतो की आपण 5 मिनिट बसायचं का? शालिनी म्हणते चल पटपट, एकतर वेळ कमी आहे आपल्याकडे, चला शोधा तो माणूस. सोमा म्हणतो पण मॅडम साहेब तो माणूसच असेल हे कशावरून? ईशान म्हणतो की बरोबर आहे, काय ना कोड्याचा अर्थ जो आहे ना तो उलटा काढायचा असतो, असं सरळ नसतो लावायचा. शालिनी म्हणते की म्हणजे कोण असेल रक्षण करता त्रिशूळाचा? सोमा म्हणतो की मग तेच तर कळत नाही ना. शालिनी चिडूनच म्हणते अरे मग शंका कशाला काढताय, शोधा ना. ईशान म्हणतो शोधायचंच आहे पण काय शोधायचं हेच कळत नाही. शालिनी म्हणते अरे ते दिसल्यावर कळेलच ना, खूप साऱ्या गोष्टींचा उलगडा तो समोर आल्यानंतर होतो. असं म्हणून ते तिघेही पुढे चालू लागतात. इकडे विमल देवीची प्रार्थना करते आणि म्हणते की देवी आई तू आई आहेस ना, मग एका आईला संकटात टाकतेस का? तुला परीक्षाच बघायची आहे तर मग आम्ही आहोत ना, मग आमची परीक्षा बघ. आम्ही आहे पण तो जन्मालाच आला नाही त्याची परीक्षा का बघतीयस? राजमा म्हणते की जेव्हा जेव्हा मी संकटात अडकली ना तेव्हा तेव्हा माझी आई वाघीण बनून मला सोडवायला आली आहे, आज मी सुद्धा तेच करणार आहे. शालिनी मस्तीत असेल की नित्या आणि आदिराज तिच्याशी 2 हात करायला नाहीत म्हणून. आता मी त्यांना आठवण करून देणार आहे की त्यांची लेक सुद्धा काही कमी नाही आणि त्या लेकीच्या आईबापाच्या नादाला जो कोणी लागेल ना त्यांची काय गत करते हे आज कळल त्या शालिनीला. असं म्हणून ती कोयता घेऊन जात असते. सावरी तिला थांबवते. कोयता घेऊन कुठं चाललीस? शालिनी राक्षसासारखी आहे. राजमा म्हणते की असू देत की, पण मुंडकं तर एकच आहे ना. सावरे आतापर्यंत मी खूप घाबरत होते तिला, पण आता नाही. आता तिचा बाप सुद्धा तिला माझ्यापासून वाचवू शकणार नाही.
तात्या म्हणतात, राजमा बाळा, आपल्यात आणि तिच्यामध्ये फरक आहे. राजमा म्हणते की कंटाळा आला आहे मला या फरकाचा. तिने सगळे नीती नियम मोडायचे, पण आपण मात्र कायम नीती नियम, माणुसकी, कायदे या सगळ्यांमध्ये अडकून राहायचं. आणि का? अशाने मात देणार आहोत का आपण तिला? ते काही नाही. माझ्या आईबाबांना कसं लढायचं ना तसं लढू दे, पण मी मात्र आता कोणाची कसलीच फिकीर करणार नाही. मी तिला माझ्या पद्धतीने धडा शिकवल्याशिवाय गप्प बसायची नाही. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तिघंही त्रिशूळ शोधून दमलेले असतात. ईशान म्हणतो की आदिराज आहे तो त्याचं डोकं लावणारच आणि शेवटी त्याला कळणार की या सगळ्यामध्ये कोण आहे. सोमा म्हणतो ते कळल्यानंतर शेवटाला तो काय करणार? तिरमिरीत रेस्ट हाऊसवरती जाणार. शालिनी म्हणते मग स्वतःहून चालत आपल्या सापळ्यामध्ये अडकणार. इकडे आदिराज आणि लवली रेस्ट हाऊसवरती येतात. ते दरवाजा उघडतात तर एक दोरी दरवाजा उघडताच तुटते आणि एक खूप मोठा लोखंडाचा गोळा त्याच्या दिशेने येतो. नेमकी तो गोळा लवलीला लागतो आणि तो खाली पडतो. शालिनीने लावलेला तो ट्रॅप असतो. हे सर्व पाहून त्याला खूप आश्चर्याचा धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.